राज्यभरात वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आहे ते रस्त्यावर उतरण्याचं काम जे आहे ते माड्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि आपण जर पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, शरद पवार पक्षाच्या वतीनं जे आहे ते माडा तहसील कार्यालयासमोर महिलांच्या उपस्थितीत असतील, नागरिकांच्या उपस्थितीत, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी जे आहे ते मूक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतं आहे. माड्याचे खासदार असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कन्या असलेल्या इशिताताई यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभरामध्ये नरसापूर असेल अशा विविध ठिकाणी जे आहे ते महिला अत्याचाराच्या घटना जे आहे ते वाढत चाललेल्या आहेत. आणि या घटनेच्या अनुषंगानं जे आहे ते माड्यामध्ये आंदोलन होताना पाहायला मिळतं आहे. आपल्यासमोर ताई कशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आहे, नेतृत्वाखाली जे या ठिकाणी आंदोलन चालू आहे, काय प्रमुख मागणी असणार आहे, कशा पद्धतीचं नसरापूर येथे अत्याचार करून जे मुलीचा खून निर्गुण हत्या करण्यात आली याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. अशा घटना आपण पाहिलं तर नसरापूरबरोबर पालघर, केज, याच्यानंतर आपण परवाच 1-2-3 दिवसापूर्वीच पर्वतीला पण पुण्यात ही घटना घडली, त्यानंतर काल परवा जालन्यात पण घडली. अशा घटना वारंवार चालू आहे, त्याच्यावर कुठंतरी प्रतिबंध लागला पाहिजे. फक्त शक्ती कायदा निर्माण केला आहे हे सरकारने नाही घोषवाक्य केलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, तरच कठोरात कठोर शासन दिलं तर हे बंद होणार आहे. आणि हे बंद व्हायचं असेल तर सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आज नसरापूरला ही घटना घडली, उद्या आपल्या मुलींच्या बाबतीत पण ही घटना घडू शकते. त्यामुळे सर्वांनी हा माणुसकीचा मुद्दा म्हणून राजकारण याच्यात न घेता माणुसकीच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. आता काय सांगाल, राज्यभरामध्ये नाही आपल्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतं आहे, आपण खासदारांच्या कन्या आहात, कशा पद्धतीची मागणी असणार आहे, ठोस मागणी काय, कुठंतर महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरतं असं वाटतं? सरकारने महिलांच्या सुरक्षतेसाठी काहीतरी कठोर निर्णय घेतला पाहिजे. आज भारतात महिलांना सगळीकडे सेफ्टी ही जाणवली पाहिजे. आणि आज आदरणीय अजितदादा ज्यासाठी ओळखले जातात, म्हणजे त्यांचं फास्ट डिसिजन मेकिंग जे होतं, त्याच अपेक्षेने आज कुठंतरी आपण सगळे आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे बघतो. तर त्याच पद्धतीने ही विनंती राहील की महिलांसाठी सुरक्षिततेसाठी त्यांनी काहीतरी ॲक्शन घ्यावे लवकरात लवकर. त्या पद्धतीनं नसरापूर असेल, त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील वाढत्या घटना होत आहेत. कुठंतर कठोर पावलं सरकारनं किंवा शिक्षेची पद्धत जी आहे ते ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल तर आता काही वेळापूर्वीच जे आहे ते नसरापूर घटनेचा जो आहे तो त्या संदर्भातलं आरोपपत्र देखील दाखल झालं आहे. कुठंतर कठोर यंत्रणा काय करणं गरजेचं आहे सरकारनं? शक्ती कायद्यासाठी काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी माड्यामध्ये जे आहे ते मागील 1.5 तासापासून जे आहे ते महिलांना असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे आहे ते हे या ठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळते. आणि खासदारांच्या कन्या जे आहेत ते या आंदोलनात अग्रभागी सहभागी होताना पाहायला मिळते. शक्ती कायद्याची कुठंतरी अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं एकीकडे अजितदादांचे स्मरण जे आहे ते या निमित्तानं समोर येत असल्याच्या भावना व्यक्त करतानाच आता सरकारनं देखील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना पायबंद घालायचा असेल तर कठोर पावलं कृतीतून उचलण्याची मागणी जी आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मागील 1.5 तासापासून माडा तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनेच्या संदर्भात सरकार काय पावलं उचलतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.